धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्यात्यंतरी नारायण. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. प्रसवली तया कुळाचा उद्धार, प्रसवली तया कुळाचा उद्धार. तो तरे निर्धार नामा म्हणे, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. बेस कमी पाहिजे थोडा. महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी, स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः. अथावाच सर्वस्वमति परिणामाबुधिगृह्णन्, ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा इति महाद्वारा हरी भेटी. विठ्ठल विठ्ठल धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायण. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाच्या विश्वामध्ये ज्ञानोबारायांनी ज्या एकमेव संतांना पदवी बहाल केली. ज्ञानदेव म्हणे तू भक्तराज शिरोमणी, असे संत शिरोमणी नामदेव महाराज. महाराजांचा तसा हा अभंग संत वर्णनातला आहे, संत जीवनाच्या महिम्याच्या वर्णनातला आहे. पण आज एका वेगळ्या अनुषंगानं या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न, वेळेच्या मर्यादेमध्ये करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांच्या साक्षीनं करणार आहोत. समस्त पाटोदा ग्रामवासी परिसराच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक शिवजयंती जन्मोत्सव सोहळा, अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा सोहळा भव्यदिव्य स्वरूपामध्ये आपल्या शहरामध्ये साजरा होतोय. आपल्या उपस्थितांच्या पवित्र
साक्षीनं हा सोहळा आपल्याला पाहता येतोय, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातलं भाग्य आहे. तसं हे भाग्य बऱ्याच लोकांनी साधायला पाहिजे होतं. तुमच्या चटया जास्त झाल्या की लोक कमी आले, मला तेच कळायला तयार नाही सुरुवातीपासून. जितकी कार्यक्रमाची तयारी तितकी काही संख्या कार्यक्रमाला नाही आहे, पण हरकत नाही. जेवढी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहे त्या सगळ्यांप्रती करुणा प्रेम भावना व्यक्त करतोय. बऱ्याच दिवसांना एवढ्याही लोकांमध्ये आपण कधीतरी कीर्तन केली पाहिजे असं मलाही जाणवत आहे, आणि आपण ते केलंही पाहिजे. आपल्या सगळ्यांप्रती करुणा प्रेम भावना. जी या कार्यक्रमाचे आयोजक आहेत, सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे सन्माननीय सर्व सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य सगळ्यांच्या चरणी मी मनापासून धन्यवाद प्रणाम व्यक्त करतो. आज कार्यक्रमाला आशीर्वाद द्यायला श्रद्धेय बाबा उपस्थित आहे. बाबांच्या चरणी मी अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो, धन्यवाद त्यांना देतो. भजन वैभवच कार्यक्रमाला उपस्थित आहे. श्रद्धेय जगदाळे गुरुजी स्वतः कार्यक्रमाला उपस्थित आहे, मी त्यांना मनापासून वंदन करतो. आदरणीय सगळी महाराज मंडळी, आदरणीय श्रद्धेय हरिभाऊ महाराज, बिभीषण महाराज, आनंद महाराज आदी करून तात्या महाराज, ही सगळी मंडळी, या सगळ्यांच्या चरणी प्रणाम. प्रदंग साथीला गुरुजींचे सुपुत्र आदरणीय बंधू डिगू महाराज सुद्धा आज कार्यक्रमाला उपस्थित आहे, महाराजांचे चरणी वंदन आहे. मी मगाशी आश्रमात बसलो, बाबांचा आशीर्वाद घेतला. त्यावेळेला कोण जाणे कोणाकडे उपासना, जवळजवळ 45 दिवसाचं एक अनवशन व्रत त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं, आणि ते प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्यामुळं माझ्या जीवनातला एक आगळा वेगळा सोहळा आजच्या दिवशीचा आहे. बालदार चोपदार आदी करून सगळ्यांच्या प्रती करुणा व्यक्त करतो, आणि मिळालेल्या वेळेमध्ये ही कीर्तन सेवा आवरण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायण. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. नामदेवरांचा 3च चरणाचा अभंग आहे, अत्यंत सुंदर आहे. महाराजांची भाषा ही गोड. या अभंगामध्ये महाराज जीवनाला जन्माला धन्यता देत आहे. धन्य महाराज जन्मले, हा जन्मले शब्द धन्यतेस पात्र आहे का हो? नाही नाही, जन्माला आल्यानंतर प्राप्त झालेला तो धन्य शब्द आहे, पण कशाच्या आधारावर मिळवला त्याचं वर्णन नामदेवरांनी या अभंगात केलेलं आहे. जीवन धन्य करायला काही पाया लागतो. जी जी मंडळी इथं धन्यतेस पात्र झाली त्यांनी आपल्या धन्यते करता पायाखाली खूप काहीतरी घेतलेलं आहे. मोठी माणसं पायाखाली खूप काहीतरी घेऊनच मोठी झालेली असतात. जे जे जीवन जगताला आदर्श ठरलं त्यांनी पायाखाली काय काय घेतलं असं जर तपशिलात शिरून पाहिलं तर मला असं वाटतं ते गुणानं भरलेलं जीवन असावं, म्हणून त्या जीवनाला धन्यता मिळालेली आहे. कारण तसं जीवन धन्य होत नाही. नरो गुणेन क्षोभतेच भुवी, नारी लज्जया साधुश्च शमया, देनो शृंगेन सरक कमलेन कमलम भृंगेन नृपो विमलेन, तसं नरो गुणेन क्षोभतेच भुवी. इथं कोण कोण शोभायमान आहे? नारी लज्जया. एखादी स्त्री जर धन्य झाली असेल तर ती तिच्या लज्जेनं झाली. नारी लज्जया, ती शोभायमान तिच्या लाजेनं आहे. खूप स्त्री दिसायला सुंदर आहे पण लाजतच नाही. अरे दिसायला सुंदर तो वेश्याही असते, देह विक्रीचं काम करणारी बाई सुद्धा दिसायला सुंदर असते, म्हणून काय तिला मान आहे का जगात? मान मिळवायला, जीवन धन्य करायला लाज असली पाहिजे. तिच्याकडे लाज नसेल. अजून जुने घरंदाज घराणे असे ज्या घरामध्ये स्त्रीच्या बोलण्याचा बैठकीत आवाज सुद्धा येत नाही, म्हणे येतच नाही. सासऱ्यासमोर तर आमच्या विदर्भात अनेक घराणे येत नाही. आला तर तिच्या पैजणांचा लक्ष्मीच्या पावलाचा आवाज केव्हा केव्हा येतो. इथं तर काही काही बाया गल्लीतून गेल्या तर असं वाटते पोकल्यान चाललं आपल्या गल्लीतून, धाप 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 धाप. मग कोणीतरी सांगतं नाही हो ते ताई होत्या असं का? बरं बरं. नारी लज्जया. मला चांगलं आठवतं ज्यावेळेला प्रतिभाताई राष्ट्रपती झाल्या त्यावेळेला अख्खं राज्य त्यांच्याकडे गौरवानं पाहत होतं. महाराष्ट्राला पंतप्रधान पद मिळालं नाही पण राष्ट्रपती पदानं एका महिलेनं या राज्याचा गौरव वाढवला, आणि त्या माऊलीचं नाव आहे प्रतिभाताई पाटील. आम्ही जळगाव जिल्ह्यातली माणसं जरा विशेष कौतुकानं माऊलीकडे बघत होतो, कारण त्या पहिल्यांदा आमच्याच मतदारसंघातून आमदार झाल्या, खासदार झाल्या, मंत्री झाल्या, राज्यपालही तिथूनच झाल्या. मुक्ताबाईच्या मंदिरात
ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी एक माऊली राष्ट्रपती झाली, याचा विशेष आनंद सगळ्या राज्याला होता. विशेष गौरवाची ती बाब आहे. पण आवडलेलं त्यांच्या जीवनातलं हे होतं, राष्ट्रपती झाल्यानंतर ज्या वेळेला त्यांचा पहिला शासकीय दौरा अमेरिकेचा लागला, त्यावेळेला ते अमेरिकेला गेल्या. उजव्या बाजूला भारताचा तिरंगा आहे, डाव्या बाजूला अमेरिकेचा राष्ट्रध्वज आहे. एका बाजूला बराक ओबामा उभे आणि एका बाजूला प्रतिभाताई उभे आहे. बराक ओबामांनी प्रतिभाताईंच्या हातात द्यायला हात पुढे केला आणि ताईंनी सुद्धा हात पुढे केला. पण हात पुढे केल्यानंतर नकळत डोक्यावरचा प्रतिभाताईंचा पदर सरकला. सरकत असतो, आपल्या घरात लेकी बाळी आहेत, आपल्यालाही आई आहे, माऊली आहे, तो काही कायम थोडीच डोक्यावरती राहतो. पण डोक्यावरती सरकलेला पदर ज्या वेळेला प्रतिभाताईंच्या लक्षात आला, त्यावेळेला पुढे गेला, हात सुद्धा मागे घेतला. आधी डोक्यावरचा पदर नीट केला आणि नंतर बराक ओबामांच्या हातात दिला. त्यावेळेला बराक ओबामा बोलले होते, ते आजही महाराष्ट्रीयन माणसाकरता स्वाभिमानाचं आहे. ते म्हटले होते, हे केवळ भारतातली स्त्री करू शकते. याला म्हणतात नारी लज्जया. आजही लाज महिलांकडेच आहे महाराज, पण घरंदाज महिलांकडे. केवळ नारीकडे लाज आहे असं म्हणून चालत नाही. धाडच नाही होत माझ्यासारख्याच ते म्हणायला. बऱ्याच नारींनी लाज सोडली म्हणून तर जगात बरंच वाटोळ सुद्धा झालेलं आहे. ती तिच्या सरीत आहे, तिच्या मर्यादेत चालली तर बरं आहे. स्त्रीचं जीवन हे नदीसारखं आहे. तिनं मर्यादा ओलांडल्या की ती सासरचंही आणि माहेरचंही ती उद्ध्वस्त करायला वेळ लागत नाही. इतकं कठीण जीवन आहे तिचं. तुम्ही कुलवान घरातल्या महिला बघा, तुम्ही आपल्या पोराकडे 20 रुपये द्या आणि त्याला सांगा 20 रुपयाची साखर आण जरा. आपण सगळे 20 रुपयाचा साखरेचा पुडा आणायला दुकानात गेलेली माणसं आहे. मी काही करोडपतीची औलाद नाही. आपण सगळे महाराष्ट्रीयन माणसं म्हणजे गरीब. आता ही पद्धत आली हो, महिना 2 महिन्याचा किराणा आपण घरात भरून ठेवतो. पूर्वी असं काही नव्हतं. पाहुणे आले की सगळं वेळेवरच 20 रुपयाची साखर आण. त्यावेळेला बाप 20 रुपयाची नोट देताना म्हणायचा, जरा पाहुणे बसले गपचूप आण. तो 20 रुपयाची साखर घ्यायचा पोरगा. आता तो आपलाच पराक्रम. हॉलमध्ये आल्यानंतर तो साखरेचा पुडा बापाला दाखवायचा. बाबा, बाप खाली मोडकं घालतो, आता जाऊ दे भाऊ, आता माझंच आहे, काय करा. आणि मग पोरान किचन मध्ये जाऊन आई जवळ पुडा द्यावा. त्याच घरातल्या 20 रुपयाची ती नोट एखाद्या चिमुकलीकडे पोरीकडे द्या. मुलीकडे जर ते 20 रुपये दिले, तिला सांगावे लागत नाही, पाहुणे बसले गपचुपान, ती 20 रुपयाची साखर घेते, आपल्या दुपट्ट्याखाली आपल्या ओढणीखाली झाकते आणि सरळ मान खाली घालून पाहुण्यांमधून निघून जाते आणि आईकडेच दुपट्टा बाजूला करते. नारी लज्जया. तिच्याकडे लाज आहे महाराज, ती शोभायमान आहे. मी तो म्हणतो तिच्याच आधारावर हे स्वराज्य चाललेलं आहे. आपण सोडली ती, तिच्या आधारावर चाललंय. म्हणजे हे सायकल जी चालली आहे ना, या सायकलचं पुढचं चाक माणसाला द्या आणि मागचं चाक बाईला द्या. सगळं तिच्याचकडे महाराज. स्टँड माग, चेन व्हील माग, कॅरी माग, शीट माग, कुलूप माग, घंटी व पुढ हँडलला असं बोंबलत. ओरिजिनल ब्रेकही मागच आहे. नाही तर कधी आपले ब्रेक दाबून पाहा म्हणा. तोंडात दात कधी राहिले चालवणाऱ्याचं नाव बदलून ठेवू. तिच्याकडे वाटेवर काटे फिर्यानवानी परिकाळ जात माझ्या जनाईची गाणी. वाटेवर काटे, वाटेवर काटे, पायाखाली वाळवंट, पायावरी भेगा, परिकाळ जात माझ्या वाहे चंद्रभागा. वाटेवर काटे फिर्यानवानी परिकाळ जात माझ्या जनाईची गाणी. वाटेवर काटे, ओ वाटेवर काटे, तिच्या वाटेवर काटे. पण चालण्याचं आगळं आगळं समाधान तिच्या अंतःकरणात आहे. तिच्या लाजेनं तिनं आपलं जीवन शोभायमान केलेलं आहे.
नारी लज्जया साधुष्य शमया, साधून आपलं क्षमेनं जीवन धन्य केलं. देनो शृंगेन, देनो खूप दिसायला सुंदर आहे, पण दिसायला सुंदर असल्यावर तिच्या दुधाची सुंदरता मोजल्या जात नाही. तिचं शिंग पहा, देनो शृंगेनार काय देख नाही, हे गाय काय देखणी हो, आणि ती गाय देखणी म्हणून तिचं बाळ देखणं झालं. वाह. सरक कमलेन, सरोवर खूप पाण्यानं भरलेलं आहे, पण कमळ उगवले तेव्हा धन्य. तशी सरोवराला धन्यता नाही. कमलम भृंगेन, खूप कमळ आहे पण भृंगेच नाही आस्वाद घ्यायला, काय मजा नाही त्यात. सरक कमलेन कमलम भृंगेन नृपो विमलेन, राजा आहे पण बोलण्यात विनय नाही. गैया कटे मदिरा बडे सीने नोटों का जोर है, व्यभिचार तो खुला चले यहाँ घर घर में घुसखोर है. अरे गुंडा ही मर्द कहलाएगा, साधु पे पत्थर गा लिया. वारे वार राज करने वाले, तूने तो रावण को भी शर्मा दिया. रावणाला लाज वाटेल इतका खालच्या दर्जाचं राजकारण आपल्या देशात काही नेते मंडळी करताना दिसून येत आहे. दिसायला राजे हो, वास्तविक ते पोकळ अंतःकरणाची. राज्य करायला मन मोठं लागतं महाराज. इथल्या गरीबातल्या गरीबाला आणि करोडपत्यातल्याला माझं म्हणण्याची कुवत राज्यात असली पाहिजे. विशिष्ट वर्गाला माझं म्हणायचं आणि बाकीच्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं, याला कोणी राजा नसतं म्हणत. हे पद मिळवलेलं आहे तुम्ही तुमच्या गुरुमीच्या मस्तीच्या आधारावर, ते काही राजमान्यतेचं पद नाही. हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजांच्या दरबारात टेकणाऱ्या मावळाचं ते पद नाही. आम्हाला या उक्तीतला राजा पाहिजे. नृपो विमलेन, त्याच्यात विमलता पाहिजे, शालीन पाहिजे, शीतल पाहिजे, चारित्र्य पाहिजे, आचार पाहिजे, गुण पाहिजे. शास्त्रकारांनी वर्णन केलं. सरक कमलेन कमलम भृंगेन सरक कमलेन नृपो विमलेन. तसं इथं जीवन ज्यांनी ज्यांनी धन्य केलं त्यांच्यावर काहीतरी गुण असले पाहिजे. नरो गुणेन क्षोभतेच भुवी, मनुष्य त्याच्या गुणाला धन्य होऊ शकतो, तसा तो धन्यतेस पात्र होत नाही. महाराजांचं जीवन जे आजही धन्य आहे ते केवळ आणि केवळ त्यांच्या गुणांनी आहे. काय गुण आहे महाराजांकडे असं जर तपासलं तर मला असं वाटतं आजच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणानं स्वीकारावे इतके सुंदर गुण आहे. आज आपण शिवजयंतीपुरते ते गुण स्वीकारतो, म्हणतो राजे पुन्हा जन्माला या. माझं तर सरळ सांगणं आहे राजे, पुन्हा जन्माला तुम्ही येऊ नका. आता एकदा झाले इतके उपकार केले राजे आमच्यावर, आमच्या चांबडीची चप्पल केली तुमच्या पायात, तरी तुमचे उपकार फिटणार नाही. तरी तुम्हाला आम्ही म्हणतो राजे जन्माला या, येऊ नका राज. तेव्हाचा काळ वेगळा होता राज. तुम्ही आलात, तुम्हाला परकीयांशी लढावं लागलं. आता जर तुम्ही जन्माला आलात राज तर तुम्हाला इथं परकीयांशी नाही स्वकीयांशी लढावं लागेल. आज स्वकीयांशी लढण्याचं तुमचं अंतःकरण नाहीये, तुमचं अंतःकरण मृदू आहे. राजे तुम्ही जे हिंदवी स्वराज्य आमच्याकरता मिळवून दिलं, नुसतं स्वराज्य मिळवलं नाही, ते स्वराज्य घडवलं आणि आमच्या ताब्यात दिलं. ते आमच्या लेकरांनी आम्ही इतकं बिघडून ठेवलं की आज आम्ही फक्त गाडीवर शिवबा लिहिलंय, छत्रपती लिहिलंय, राजे लिहिलंय. पण राजे तुम्ही जर जन्माला आलात तर तुमचं अर्ध आयुष्य आपल्या मावळ्यांची सोडवता सोडवता जाईल राजे. इतकी कठीण परिस्थिती आहे राज्यात, तुम्ही पाहू शकत नाही. हे माझं स्वराज्य आहे. काय तुमच्या गुणांचं वर्णन करावं. त्यांनी शिकवलं तत्कालीन राजव्यवस्थेला, धर्मव्यवस्थेला, या महाराष्ट्राला. बघा इतिहास थोडासा आपुल्या वाड वडिलांचा. महाराजांकरता भजन लिहिलं राष्ट्रसंतांनी. मराठे शूरवीरानो निकामा स्वस्त का बसला. अरे कोणी धैर्य बलला भिकारी दास का झाला.
बघा इतिहास थोडासा आपुल्या वाड वडिलांचा, बघा इतिहास थोडासा आपुल्या वाड वडिलांचा. शिवाजी शिवबा म्हणताना रायगडी छत्रपती झाला. मराठे शूरवीरानो निकामा स्वतः बसला. मराठे शूरवीरानो निकामा स्वतः बसला. शांत बसू नको. सोन्याचा नागर महाराष्ट्राच्या भूमीत हाकायचा झाला. शांत बसून कसं चालेल? पहिला गुण आहे महाराजांच्या आयुष्यातला, त्यांनी तरुणाला शांत ठेवलं नाही. जो तरुण शांत आहे तो महाराष्ट्र शांत करतो. तरुण शांत नको. त्याचं सळसळणारं रक्त पाहिजे. पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना, लाव छातीला माती. अरे वाव सैन्यामध्ये भरती वाया, या देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया. मेलास तर तू शहीद होशील कीर्ती तुझी देशावरती, पण जिंकलास मर्दा अरे वीर म्हणून ही पदवी देतील राष्ट्रपती. क्षत्रिय मेला तरी त्याची अधोगती नाही, आणि जिंकला तरी त्याचं भलय, मेला तरी त्याचं भलय. मेला तर स्वर्ग आहे, जिंकला तर गादी आहे. लढ. शांत नाही. आज आपली लढण्याची वृत्ती गायब झाली. मग कुठं लढायचंय महाराज? आम्हाला युद्ध करायचंय. अरे रोज लढा ग्रस्त आश्रमा करता. हिंदुस्थानातल्या प्रत्येक हिंदू समाजातल्या पोरानं संध्याकाळच्या वेळेला झोपताना आपल्या खिशाला हात लावला पाहिजे. माझ्या खिशात किती रुपये कष्टाचे आले. अर्थाला 4 पुरुषार्थ स्थान आहे. बाप 5ला उठतो, पोरगा 8ला उठतो, आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीत राजेंचा जय जयकार करतो. असं चालत नाही. गुलामगिरी स्वप्न स्वराज्याचं पाहिलं आणि लेखानं ते स्वप्न साकारल्यांची कुळामध्ये आपण जन्माला आलो, त्यांची परंपरा सांभाळणारे आपण माणसं आहोत. बापानं केलेलं कार्य एका पावलानं पोराला सरस करता आलं पाहिजे. तुम्ही मारवाडी समाज पहा, कधी पोराला रिकामं ठेवणार नाही महाराज, कधीच नाही. मी 30% मारवाडी समाजाच्या गावात राहतो, अजून त्यांचं पोरग रिकामं दिसलं नाही. 4 तास बँडच्या तालावर नाचणारं मारवाडी समाजातलं पोरग दिसत नाही. बँडच्या तालावर 4 तास नाचणारं ब्राह्मण समाजाचं पोरग दिसलं नाही मला. जर याला कदाचित दिसलं तर मी हे सांगणं बंद करून देईल. क्वालिफाईड लोक आहे, रोज शिकवतात. 7, 8, 10 वर्षाचं पोरग गल्ल्यावर बसवतात. ते नाव गुड्डे असलं गुड्डू शेठ म्हणतात. गुड्डू शेठ भेटे. त्या दुकानात एखादा आला आणि शिव्या द्यायला लागला दारू पिऊन, तो गुड्डू बापाला सांगतो पप्पा ये मेरे को गाली दे रहा. तरी त्याचा बाप म्हणतो देन दे. पप्पा ये गाली दे रहा ना मेरे को, देन दे. ये गाली दे रहा गंदी गंदी, देन देने पे. उसका खेत है ना गांव के बाहर रोड पे 2 एकड़, रुकना जरा. इंडियन ऑयल का पंप डालना, उसमें पेट्रोल पंप. विधानसभेच्या निवडणुकीत एखादं मारवाडी समाजाचं पोरगा आलं तुमच्या दारात डमी घेऊन, या उमेदवाराला मतदान करा, आलं. आपले आचारसंहिता लागायच्या अगोदरच काही काही खादीचे ड्रेस शिवून घेतले 2-2.
म्हणजे उमेदवार उठ्याच्या अगोदर आहे त्याच्या घरी जा, साहेब आवरा लवकर. तो म्हणे खाऊन नांदी येऊन राहिला, आपण येऊन राहिलो निवडून. म्हणून वेल क्वालिफाईड लोक आहे, शिकलेली लोक आहे. कुठे घाला हो आमचं पोरग आहे सांगायचं धाडच बापाकडे निर्माण झालं पाहिजे. हे माझं पोरग आहे, IT ला आहे, इंजिनियर आहे, नायब तहसीलदार आहे, MPSC UPSC ची तयारी करत आहे, पहिला आलाय तालुक्यात. मिळतं आपल्याला हे भाग्य. कधीतरी ब्राह्मण समाजाचा वायरमन पाहिला का तुम्ही? मी ना पाहिला. एकदम क्वालिफाईड नोकऱ्या, वेल एज्युकेटेड माणसं, चांगल्या नोकऱ्या, आदर्श आहे त्या समाजाचा. मी मानतो महाराज. आपण रममान झालो, रिकामे फिरलोय. संध्याकाळी झोपताना किती रुपये माझ्या खिशात आले याची तयारी आपल्याकडे नाहीये. पहिला गुण आहे महाराजांचा, इथला तरुण रिकामा राहता कामा नये. म्हणून महाराजांनी सोन्याचा नागर भूमी थाकला आणि तरुणाई करता आदर्श उभा केला. मी शेती कसतोय तुम्ही करा, ही सेवेचा मेवा देणारी माऊली आहे. जमिनीचं नाव आहे जमीन, आज नाही उद्या जमीन, परवा जमीन, कधी ना कधी जमीन, तिचं नावच जमीन आहे. फिरवा तिच्यात नागर, देईल ते आपल्याला फळ, यश देईल आपल्याला कधीतरी, आणि दिलं सुद्धा. रिकाम नाही. ज्या माणसाला रिकाम राहावं वाटतंय तो या राज्याचा सगळ्यात मोठा द्वेषी माणूस आहे महाराज. जो रिकामा राहतोय, पहिला अपराध आहे त्याच्या भूमीचा, त्यानं रोज पाया पडलं पाहिजे. त्यानं इथलं अन्न खाण्याचा अधिकार नाही रिकाम्या माणसानं. रिकाम्या माणसं इथं डुक्कर सुद्धा रिकामा राहत नाही हो. ती भूमी स्वच्छतेचं काम करतं. जगात जे आपल्याला घाण वाटतं ते खाऊन त्यानं भूमी स्वच्छतेचं काम केलं वर राहणं. आणि आपण रिकामे. रिकाम्या माणसाला पहिला दुर्गुण आहे त्याचं शरीर उत्तम राहत नाही. पोटाचा प्रश्न सुटला की पोट सुटायला लागतं माणसाचं. आळशी लोक पहा तुम्ही, ज्या बाया आळशी आहे त्यांची शरीर पहा, काम नाही महाराज. फुसफुस फुसफुस करतील 10 पायऱ्या चढून आलं तर. दिवसभर ज्या बाईच्या हातात रिमोट आहे ती बाई रात्री म्हणते मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. तू कांदे लावेली जरा, तुला झोप कशी येत नाही तर 3 दिवस झोपशील तू. तुला उठवायला इंजेक्शन देणं पडीन. तुम्ही उठून का नाही राहिल्या बुवा, कष्ट आहे ना ते. भूक ना मागे चबाना और नींद ना मागे बिछाना, पहिली शिकवण दिली महाराजांनी. अरे ओरिजिनल थकलेला मावळा बिछाना पाहत नाही, आणि ओरिजिनल भुकेला मावळा पदार्थ पाहत नाही. त्याला इमानदारीनं भूक लागलीये, पदार्थ नाही. ओरिजिनल झोप आलीये, बिछाना नाही. पाठ टेकले की झोप. कष्ट माणसाला झोपवतात, भूक माणसाला अन्न मागते. रिकामं राहू नका. पहिला संदेश आहे. मला माहिती नाही या अभंगाचं मला किती चिंतन करता येईल, पण माझं त्या दिशेनं जाण्याचा आज मानसही नाही. तुमचं निमित्त ते. दुसरा गुण आहे मनुष्यानं तरुणाईमध्ये आपल्या इंद्रियांची, 2 इंद्रियांची प्रचंड काळजी घ्यावी, जी महाराजांनी घेतली. काय? एक दृक आणि दुसरं श्राव्य. ज्याला आपलं भलं व्हावं वाटतं त्यानं ऑडिओल, व्हिज्युअल, ऑडिओल या 2 एड्स, जसं आपल्याला व्याकरणात शिकवलं जातं, दृकश्राव्य साधन. तुम्ही चांगलं पहा आणि चांगलं ऐका, जीवन चांगलं घडतं. जी माणसं चांगलं ऐकतात, चांगलं बोलतात, चांगलं पाहतात, चांगलं अंतःकरणामध्ये ठेवतात. तुम्ही डोळ्याला जसं दाखवाल तसंच फळ मिळतं. त्या केशवसुतांनी कर्माचा सिद्धांत पटवून देण्याकरता प्रचंड लिखाण केलं महाराज. आपण वाचत नाही. प्रचंड मला आवडलं. मारवाड भाषा वापरली त्यांनी. लिहिलंय ते म्हटलं, एक व्यक्ती आमराईत गेला, आंबे जाळवून खाली पडताना त्यानं पाहिले, आंबे पडलेले उचलले, आंबे खाल्ले. आमराईचा मालक तिथं आला, त्यानं आंबे खाताना माणसाला पकडलं. रोज माझ्या आमराईतले आंबे कोणीतरी खाताय, बहुतेक तो हाच आहे. त्याला पकडलं, खूप मारलं, तो रडायला लागला. उदाहरण संपलं. भाषा मारवाड वापरली पटवून देण्याकरता. आंबे पळे पेड़ छो देखा 2 जना, देखा सो दवळ्या नाही दवळ्या 2 जना, दवळ्या सो पाया नाही पाया 2 जना, पाया सो खाया नाही खाया घनो जना, खाया सो रस चाक्या नाही रस चाक्या 1 जना, रस चाक्या सो पकड्या नाही पकड्या 2 जना, पकड्या सो कुटीजा नाही कुटीजा 2 जना, कुटीजा सो रोया नाही रोया 2 जना. याचा अर्थ काय त्यांनी पटवून दिला. आंबे पळे पेड़ छो देखा 2 जना, देखा सो दवळ्या नाही दवळ्या 2 जना, दवळ्या सो पाया नाही पाया 2 जना,
पायासो खाया नाही खाया घनो जना, घनो म्हणजे 32. खायासो रसचाख्या नाही, रसचाख्या 1 जना, ती एकच आहे. रसचाख्या सो पकड्या नाही, पकड्या 2 जना, पकड्या सो कुटीजा नाही, कुटीजा 2 जना. ज्यांना पकडलं त्यांनी रट्टे खाल्ले नाही, रट्टे खाणारे 2 होते. कुटीजा सो रोया नाही, रोया 2 जना. त्यांनी कर्माचा सिद्धांत डोळ्याला जसं दाखवलं तसं ते फळ देत. डोळ्याने आंबा पाहिला होता, डोळ्याने आंबा खाल्ला नाही. डोळे चालत गेले नाही, डोळ्याने आंबा उचलला नाही, डोळ्याने खाल्ला नाही, डोळ्याला कोणी पकडलं नाही. एवढंच काय, डोळ्यानं कोणी मारलं सुद्धा नाही. पण ज्या डोळ्यांनी आंबा पाहिला होता त्याच डोळ्याला आंब्यांनी रडवलं. इतके डोळे कठीण आहे, त्याची काळजी घ्यावी लागेल आपल्याला. केशवसूत म्हणताय जसं त्याला दाखवलं त्याने तिच्याकडे पाहिले, तिने त्याच्याकडे पाहिले. पाहता पाहता वर्ष निघून गेले. मग काय, तिचे 2 आणि त्याचे 4 विषय राहिले. समजावूया ना, डोळ्याला लईच कामाला लावलं होतं गड्या, रिकामे नव्हते याचे डोळे. जसं आपण पाहू तसंच तयार होतो. मी संभाजीनगरला कॉलेजला असताना मला आजही आठवतं, मानसशास्त्राचा आम्हाला नोट सोडवायला दिल्या होत्या. कोणाचे डोळे किती नॉलेज घेऊ शकतात, कोणाचे कान किती तयारी करू शकतात. जसं गुरुजींना पहिल्या महिन्यात कळतं कोणाच्या बोटात काय ताकद आहे, काय करू शकतंय पोरग, स्किल काय या पोरात. पहिल्या महिन्यात, पहिल्या 1-2 महिन्यात कळतं हा पोरगा तयार होऊ शकतो का. कळतच महाराज ओरिजिनल शिक्षकाला. गुरुजींना ते 100% कळत असेल, मी विश्वासानं सांगतो. कारण त्यांनी हजारो पोरं तयार केलेले. त्यांचं ते अनुभवजन्य ज्ञान आहे, कौशल्य अनुभवातून येत असतं. शिकताना सुद्धा जेवढे गुरुजी शिकले नाही त्याच्या 1000 पटीनं ते शिकवताना शिकले असतील. हा जीवनाचा उद्देशच आहे, नियमच आहे तो. कीर्तन शिकताना जेवढा मनुष्य शिकत नाही, कीर्तन करताना त्या गोष्टी शिकायला मिळतात. गाताना ज्या गोष्टी शिकायला मिळत नाही, गाणं शिकताना त्या गाताना शिकायला मिळतात. आणि मिळावे. त्याने आम्हाला नोट्स दिल्या, डोळे तयार आहेत की नाही तुमचे, मेंदू तयार आहे की नाही तुमचा. काहींचे मेंदू खूप तयार असतात. तुम्ही कीर्तना सुद्धा असा काही श्रोता आपल्याला पाहायला मिळतो. त्यांना तुम्ही एखादा विनोद सांगा, लगेच विनोद पूर्ण व्हायच्या अगोदर ते हसतात. काहींना विनोद सांगा ते 10 मिनिटांना हसतात. काहींना घरी जाता जाता कळतो तो विनोद होता बुवा. आता करता काय. मी काही पोरं फार तयारीचे सापडतात. मी एका पोराला सहज विचारलं, का रे देवानं जर तुला सांगितलं एका बाजूला मी 10 करोड रुपये देतो आणि समजा तू आंधळा आहे, 2 डोळे देतो, तू काय मागशील. समजा तुम्हाला सांगितलं 10 करोड घ्या नाही तर दृष्टी घ्या, तुम्ही आंधळे, काय घ्याल तुम्ही. तुम्ही बोर झाले का, मी घरी जाऊ का. डोळे घेता की 10 करोड घेता. डोळे. मी त्या पोराला विचारलं, का रे 10 करोड घेतो का डोळे घेतो. तो म्हणे 1 डोळा आणि 5 करोड. कम्प्युटर टेक्नॉलॉजीची पिढी महाराज. आपण विचार करतो त्याच्या 1000 पटीनं पोरं पुढे उत्तर देत आहेत. आपल्याला असं वाटतं ते फक्त. मी कीर्तनात एक सहज वाक्य बोलून गेलो, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका महिलेचा हात असतो. एक पोरगं उठून उभं राहिलं, तो म्हणे वाक्य परत म्हणा, माझा आक्षेप आहे. म्हटलं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका महिलेचा हात असतो. समजा त्या माणसाला यशच आलं नाही महाराज, मग काय करायचं. म्हटलं मला नाही माहिती. माझ्या विचारानं तुमच्या वाक्याचा अनुषंग घेऊन मला असं वाटतं त्याच्या मागची बाई बदलायची. ज्या अर्थी यश येत नाही बुवा, त्या अर्थी मागचा दोष, मागची ताकद कमी पडून राहिली. तुमच्या फार पुढे गेलेली पिढी आहे महाराज. नाद नाही करू शकत तुम्ही त्या पोरांचा. ब्रिलियंट, एकदम खतरनाक. का रे सोमवार मंगळवारी शाळेत आला नाही 2 दिवस. मी निघालो होतो गुरुजी सोमवारी शाळेत. मग पण कपडे घालायच्या वेळेला माझ्या लक्षात आलं आमच्या आईनं आमची चड्डी वाळत घातली. ती चड्डी धुतलेली होती ती ओली होती. मी वाट पाहायचो चड्डी आता सुकीन तेव्हा सुकीन, आता सुकीन तेव्हा सुकीन. चड्डी सुकली, शाळा सुटली, म्हणून मी आलो नाही. पण हे सोमवारचं झालं बाळ्या, मंगळवारी आला नाही. तो म्हणे मंगळवारी मी घरून शाळेत निघालो, तुमच्या दाराबाहेर आलो, तुमची चड्डी बाहेर वाळत होती. मी म्हटलं तुम्हीच येत नाही तर आज तर आपण कशाला जायचं उगाच. मी परत आलो. मी शिक्षकी पेशातला माणूस आहे, पाहिलेले.
म्हणजे इतके तयारीचे मेंदू आहे काही पोरांचे, पण हे सगळे मेंदू तयार नसतात, सगळे नाही. काही मेंदू एकदम निकामी झाले राज्यात. असं वाटतं त्याची गच्ची दाबान ही मेंदू संपून टाका या राज्यातून, फार माग आणून राहिले. मेरी देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती. किती मेंदू निकामी, म्हणजे थैली हातात, एक हाफमॅड फुलमॅड दोघींची भेट झाली आणि तो हाफमॅड त्या फुलमॅडले म्हणते माझ्या हातात ही थैली आहे, या थैलीत काय आहे तुम्ही सांगा. पण या थैलीत काय आहे कधी सांगसान तर या थैलीतल्या सगळेचे सगळे आंबे तुम्हाला 2 मिनिटात टाकीन मी. सांगा तुम्ही काय आहे, सांगा थैलीत काय आहे. सांगलं तर सगळे आंबे देऊन टाकीन त्यातले. तरी तो म्हणते काय शिनगड्या काय शिनगड्या. तो म्हणे जाऊ द्या किती आंबे हे कधी सांगसान तर 12चे 12 देऊन टाकीन. आता समजा निकामी झालेली मेंदू आहे, न ठेवलेली बरी राज्यात. मेंदू माणसाचा तयार पाहिजे. राजांनी मावळींची मेंदू तयार केले. चला लढा, आपल्याला जावं लागणार पुढं. त्याकरता ज्या तयारी होत्या युद्धाच्या सगळ्या करून घेतल्या, द्रुकाच्या श्राव्याच्या. आवाज आला तरी कळावा आवाज कशाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातल्या मावळ्यांना सगळ्या मुकाभिनयाच्या भाषा येत होत्या, न बोलता सुद्धा त्यांना कळत होतं. प्राण्यांच्या पक्ष्यांच्या आवाजाने स्वतंत्र युद्धनीती ठरवलेली होती मेंदूच्या आधारावर. प्रचंड तयारीचा मेंदू. म्हणजे आपण जसं वाचतो, मी तुम्हाला नोट सांगत होतो, 3 गुणांकरता जसा एखादा प्रश्न आला, खाली दिलेल्या वाक्यांमधून काही शब्द वजा करून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करा. गुण 3. आम्हाला दिलेलं वाक्य होतं, जंगल आहे जंगलात कोला आहे, नदी आहे नदीला पूर आहे, मुलगा पाठीवरती ची नावाचं अक्षर लिहितोय आणि आंब्याच्या झाडाखाली बाई बसलेली आहे. काय दिल्याचं कोणाला कळणार आहे त्यातलं, कोणालाच कळत नव्हतं. अरे जंगल आहे जंगलात कोला आहे, नदी आहे नदीला पूर आहे, मुलगा पाठीवरती ची नावाचं अक्षर लिहितोय, आंब्याच्या झाडाखाली बाई बसलेली आहे. काही कळत नव्हतं. पण जेव्हा त्यांनी ते सोडून दिलं तेव्हा आपल्या मेंदूची ताकद लक्षात आली, आपण किती घेऊ शकतो. काय शब्द वजा करायचे आणि कोणते काढायचे त्यांनी सांगितलं. जंगल आहे जंगलात कोला आहे, जंगलातला कोला दाखवला ना, जंगल वजा करा, कोला लिहिलं. नदी आहे पण नदीला पूर आहे, कोला पूर. मुलगा पाठीवरती ची नावाचं अक्षर लिहितोय, जसं तसं काढलं आणि लिहिलं, कोला पूर ची. आणि आंब्याच्या झाडाखाली बाई बसलेली, कोला पूर ची आंबा बाई. पण हे सांगेपर्यंत आपल्या लक्षात येत नाही का, आपण बधीर झालो महाराज. आपला मेंदू तितका कामाचा राहिलेला ना तुमचा ना सांगणाऱ्याचा. म्हणजे मी काय फार या जगाच्या वेगळा आहे असं थोडीच, मी काय आईच्या पोटातून थोडी शिकून आलोय. महाराजांनी ती तयारी करून घेतली. एक, पहिल्यांदा आळस काढला, बुद्धिमत्ता भरली, आयुर विद्या यशो बलम 4 गोष्टीचं दान भगवंताला मागितलं, मावळ्यांमध्ये भरलं. ते काही पार्ट नाही, अभिनय नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे 1-2 तासाचं. दाढी वाढवली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही, चंद्रकोर लावली म्हणजे कोणी महाराज होत नाही. महाराज होण्याकरता 50-51 वर्षातला 35 वर्षाचा कालावधी घोड्यावर बसून या महाराष्ट्राला दान करावा लागतो. तेव्हा छत्रपती या उपाधीनं विभूषित जीवन घडवता येतं. आणि ते जीवन ज्या वेळेला घडवलं त्यावेळेला त्या जीवनाकडे पाहून एकच म्हणावं वाटतं, धन्य महाराज धन्य महाराज धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज क्या बात है, धन्य महाराज धन्य महाराज जन्मले संसारी.
महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण. महाराज तुमचं जीवन हे का धन्य झालं त्याचं एकमेव सूत्र आहे, तुम्ही अंतःकरणात नारायणाचं ध्यान केलं, जीवन धन्य झालं. नारायणाचं ध्यान करणाऱ्याचं जीवन धन्य होतं. म्हणून महाराजांची जी महाराजांबद्दलची गीत या राज्यात निर्माण झाली, स्फुरण देणारी, ती धन्यताच देणारी. बघा तुम्ही, एक चांगलं गोड आहे, लाल मातीच्या असं सरक बाळा कना कना सुगंध दरवळला जिजाई पोटी बाळ शिवाजी जन्माला आला. रयतेच्या या रक्षणा करता उचलली तलवार, ए दुश्मनांना ठार करूनी केले बहु उपकार. अर केलेल्या त्या उपकाराची ठेव गळ्या रे जा, तुला रे माझ्या शिवरायाची हे मर्दा माझ्या राजाची ए माझ्या शिवबाची. शपथ घातली तुम्हाला मला, गुलामगिरीत आयुष्य काढावं लागलं असतं. कसली कीर्तन टाळ भजन, हे महाराजांचे उपकार आहे. जे ध्याती अंतरी नारायण. तुकोबरांच्या कीर्तनाला मांडी घालायचं मन होतं, हृदय होतं, अंतःकरणात वारकरी संप्रदायातल्या ग्रंथांविषयी परंपरेविषयी आस्था होती. म्हणून वारकरी संप्रदाय जेव्हा जेव्हा छत्रपतींचं कार्य येईल तेव्हा सगळ्यात पहिला आवाज वारकरी संप्रदायाकडून दिला जातो. सगळ्यात पहिला. या राज्यात असं एक गाव नाही राहिलेलं, एक राज्याचाच विचार करू आपण. विश्वात होते शिवजयंतीत की जिथं छत्रपती शिवाजी महाराजांकरता टाळ वाजत नसतील, भजन होत नसेल, टाळ ज्याच्या कृपेनं वाजता त्याच्याकरता आम्ही टाळ वाजवायला तयार होतोय. आम्ही काही वेळ आमच्या आचारसंहिता सुद्धा बाजूला ठेवून महाराजांकरता ती ठेवावी लागते, आणि ती ठेवली पाहिजे. नाही वर्षभर पण निदान 2-4 दिवस. का? कारण म्हणावंच लागतं. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केलंय तलवारीच्या धारेवर, अर्जात पातना धर्म पाहिला लढला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशीच्या शिवभक्तांच्या हृदयावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव माझ्या राजा
तलवारीच्या धारे जात पातला धर्म पाहिला लढला माणुसकीवर पुन्हा जन्म घ्या श्रीच्या शिवभक्तांच्या हृदयावर माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की आम्ही नाही सोडत कधी आचारसंहिता, पण महाराजांचं नाव आलं आम्हाला सोडावी सुद्धा लागते, पण सोडावी वाटते का? अरे या तरुणांना जी नशा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली, 350 वर्ष झाली, जी अजून उतरत नाही. शतक निघत गेली, काल माग काल निघत गेला, पण महाराजांच्या नावाचं स्फुरण अंतःकरणातलं कमी होत नाही. त्याचं कारण जे देहाती अंतरी नारायण, त्या अंतःकरणात नारायणाचं ध्यान करणारे आहेत. काय झालं त्यांच्या जीवनाचं? महाराज म्हटले त्या नारायणाच्या ध्यानामुळे केवळ महाराजांचं जीवन धन्य झालं नाही, धन्य त्याची माया प्रसवली, धन्य त्याची माया प्रसवली, त्याची माया प्रसवली, धन्य त्याची माया प्रसवली. नारायण गाय 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 नारायण गाय
गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली. काय झालं त्या माऊलीच्या प्रसवण्यानं? प्रसवली तया कुळाचा उद्धार. आता हे कुळ या राज्याला लावा. हे केवळ भोसल्यांचं कुळ धरू नका, हे रयतेचं कुळ धरा. प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरे निर्धार नामा म्हणे. नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली. आपल्यालाही आपलं जीवन धन्य करावं असं वाटत असेल तर महाराजांचा उत्तम मावळा, सदाचारी मावळा, त्या वृत्तीत आपण बसावं आणि आपलं जीवन धन्य करून घ्यावं. सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळ्याच्या वतीनं ती चांगली संधी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आलेली आहे. आपण वर्षभर टिकेल एवढं स्फुरण, एवढी अभिनव क्रांती, सम्यक क्रांती घडवणारा हा शिवजन्मोत्सवाचा सोहळा साजरा करू आणि महाराजांच्या आयुष्यातले रजकण घेऊन आपलं जीवनही पवित्र करू अशी सदिच्छा, शुभकामना या निमित्तानं व्यक्त करूया. आणि झालेली सेवा आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणी सुपूर्द करूया. संतांचं ऐकत ऐकत काय झालं? हो हो, तो गाता गाताच माझा फार मोहळा झाला. ते पिंगळा काय माझा नाद सोड नाही. संतांचं ऐकत ऐकत महाराजांचं जीवन विभूषित झालं ना. तुकोबारांच्या कीर्तनाला मांडी घालून बसणारे महाराजच आपल्याला हवे हवे वाटतायत ना. मग आपणही महाराजांचं ऐकूया, आपणही संतांचं ऐकूया, आपलं भलं होईल. अन्यथा आपल्यालाही त्याचा परिणाम भोगावा लागेल. परिणाम काय? थोडा गेन द्या, समोरचा फेड द्या. संतांचं ऐकलं तर भलं आहे, नाही तर झुम बरोबर झुम शराबीन त्याच्या बरोबर आपली खराबी. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी नाही बसलेले गाडी वाजवत सरत जेवण काळ बांधून येईल, सरत जेवण काळ बांधून येईल,
सब एक साथ पिंगला महाद्वारी बोली बोलो तो देवा पिंगला महाद्वारी पिंगला महाद्वारी बोली बोलो तो देवा पिंगला महाराज धन्यवाद. हे सगळं रोज घरी आहे का? ताण घेऊ नका, लोड घेऊ नका. कोणाकोणाचा घेता? इथं 40% समाज आपल्या कायमच विरोधात आहे. काय ताण घेता? आपल्या मस्तीत जीवन जगा, आपल्या आनंदात. ब्रँडेड कपडे, ब्रँडेड सोनं नाणं, गाड्या बिड्या, घरं एकदम ब्रँडेड वापरायचं. दयनीय जीवन जगायचं नाही. महाराजांची लेकर होता. पण आपल्या मनगटानं स्वराज्य घडवण्याची ताकद असली तर आपल्या वैभवात जगायचं. पण ते वैभवात जगण्याकरता चोरी इजारी मांस मदिरा सट्टा पत्ता जुगार याच्या लांब राहून आहे तोवर महाराजांचा मावळा म्हणून जगूया. महाराजांच्या नजरेत पडावं लागेल असं दयनीय आयुष्य आम्ही कधीच जगणार नाही अशी शपथ या शिवजयंतीला घेऊया. आणि तेव्हाच खरी शिवजन्मोत्सव हा आनंदात शिवाजी महाराजांचा साजरा झाला असं गृहीत धरता येईल. मी सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळ्याच्या समितीला मनापासून धन्यवाद देतो. जी जी मंडळी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता प्रयत्न करत आहे त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. गुरुवर्य बाबा आशीर्वाद द्यायला आले, जगदाळे गुरुजी आले, डिगू महाराज आदी करून सगळे बिभीषण महाराज, आमचे काळे महाराज, आनंद महाराज आदी सगळी मंडळी, गायनाचार्य वगैरे सगळी संस्थेची गुरुकुलातली सगळी विद्यार्थी. 2-4 नावं माझ्या पाठही नाही, पण आपल्या सगळ्यांबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा आहे, प्रेम आहे. असंच वारकरी संप्रदायात निष्ठेत आपण जीवन जगावं आणि आपल्यावरही कधीतरी ज्ञानोबा तुकोबारींची कृपा व्हावी ही प्रार्थना या निमित्तानं करूया. आणि सेवेला माझ्या विराम देऊया. मोठ्या प्रेमानं म्हणा सगळ्यांनी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 श्री तुकाराम 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 तुम्हाला धन्यवाद. एकदा सिस्टीम वाल्यांकरता जोरदार टाळी वाजवा बरं का. गोड साऊंड लावला तुम्ही. विठ्ठल जय जय विठ्ठल.